पाइप्स, रमी सर्कल, महाऊर्जा, मोबिलिटी पार्टनर शाईन, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. बातम्यांच्या विश्वात सातत्यानं वावरत असताना केवळ बातम्या नाही तर त्या पलीकडेही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून 12 वर्षांपूर्वी माझा कट्टा या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कट्ट्यानं आजवर अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं दिली, अनेक हळवे क्षण दिले, कित्येकदा हसवलं आणि अनेकदा अंतर्मुखही केलं. 12 वर्षांच्या या प्रवासानं 13व्या वर्षात पदार्पण केलंय. या 13 वर्षांच्या प्रवासात मायबाप, प्रेक्षक आणि माझा कट्ट्याचं आमचं नातं जुळलं, घट्ट झालं, आता ते अतूट झालंय. या 13 वर्षांच्या माझा कट्ट्यामुळे अनेकांचं कार्य हे जगभरात पोहोचलं आणि या कट्ट्यावर असे अनेक मान्यवर आले ज्यांच्यामुळे माझा कट्टा हा जगभरात पोहोचला. तुमचं आमचं हेच नातं वृद्धिंगत करण्यासाठी आणि गेल्या 13 वर्षांचा हा अविरत प्रवास साजरा करण्यासाठी आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. आणि या सोहळ्याच्या पहिल्या सत्रामध्ये कट्ट्यावरती पाहुणे म्हणून लाभलेले आहेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजलीताई पाटील. खरं तर महाकट्ट्याच्या या महापर्वाच्या पहिल्या सत्रात या दोघांसोबत गप्पा रंगणार आहेत. राजकारण हा कोणत्याही नेत्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. हीच नेते मंडळी ज्यावेळी राज्याच्या राज्यकारभाराची घडी नीट राहावी म्हणून सातत्यानं स्वतःला झोकून देऊन काम करत असतात, तेव्हा संसाराची धुरा समर्थपणे सांभाळण्याचं काम त्यांच्या पत्नी करत असतात. समाजाचा संसार हाकत असताना आपला नवरा आपल्याला वेळ देऊ शकत नाही याची तक्रार न करता आल्या प्रसंगाला त्या सामोऱ्या जात असतात. या राजकीय चक्रात अडकलेले असताना, काही काळ पूर्णवेळ प्रचारक असलेले असताना चंद्रकांत दादा पाटील आणि अंजलीताई पाटील यांचं नातं नेमकं कसं जुळलं, कसं फुललं, राजकारणापलीकडे त्या दोघांमध्ये संवाद कसा रंगतो, पती पत्नीच्या नात्यातली गोड नोकझोक त्यांच्यातही होते का, हे सगळं आपल्याला या कट्ट्याच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. आपण जेव्हा म्हणजे 12 वर्षांचा महाकट्टा वगैरे असं म्हणतोय तेव्हा या खेपेला किंवा ह्या महाकट्ट्याचं खरं तर आम्ही एक वेगळे पण हे ठेवलंय की याच्यामध्ये मुख्यत्वे नात्यांच्या बद्दल नात्यांना उलगडण्याचा प्रयत्न या महाकट्ट्यांमधून करायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळं अंजलीताई, मी तर तुम्हाला पहिल्यांदा कुठल्याही अशा व्यासपीठावर बघतोय म्हणजे दादांशिवाय किंवा दादांसह, त्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभार. तुमचे विशेष आभार. दादा, तुमचा कट्टा बऱ्याच काळापासून पेंडिंग होता, तो या निमित्तानं तीही संधी मिळते, त्यामुळे तुमचेही आभार. खरं तर म्हणजे तुम्ही समाजकारणामध्ये अनेक वर्षांपासून आहात, तसे राजकारणामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची भूमिका गेल्या 12-14 वर्षांमध्ये पार पाडताना दिसत आहे. पण त्याआधी दीर्घकाळ अभाविपचं काम तुम्ही करत आलात, तुम्ही दोघंही करत आलात. मूळ कोल्हापूरचे असलेले मुंबईत वाढलेल्या पाटलांच्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाला अभाविपमध्ये जावं असं का वाटलं, तुमची काय पार्श्वभूमी होती, हे आधी आपण सांगितलं तर मग आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करूया. मूळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये अतिशय छोटं खानापूर नावाचं गाव असूनही वडील वयाच्या 10व्या वर्षी 2.5 एकर कोरडवाहू जमिनीमध्ये आपला संसार चालू शकणार नाही म्हणून 10व्या वर्षी पळून मुंबईला आल्या. आणि मुंबईमध्ये त्यावेळेला दिस असून नंतर मफतलाल नंबर 2 ह्या मिलमध्ये ते कामगार झाल्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला. आणि गिरणगावामध्ये ह्याच भागामध्ये रेरोडला आमची अतिशय छोटी खोली होती, तिथे जन्म झाल्यामुळे शाळा, कॉलेज, विद्यार्थी परिषदेत संपर्कात येणं हे सगळं मुंबईत झालं. दादरची त्यावेळची किंग जॉर्ज, आताची राजा शिवाजी ही माझी शाळा, त्याचाही थोडा इतिहास आहे, तो बोलण्यात तसा प्रश्न आला तर मी सांगेन. किंवा कामगार वस्तीत राहून मी किंग जॉर्जमध्ये कसं आलो. आणि कॉलेज व्हीटीचं सिद्धार्थ कॉमर्समध्ये त्यावेळेला 11वी नंतरचं 4 वर्षाचं बीकॉम होतं. FY, इंटर, बीकॉम पार्ट 1, बीकॉम पार्ट 2. त्यातल्या पहिल्या 2 वर्षामध्ये काही संपर्कच नाही आला विद्यार्थी परिषद. आणीबाणी होती त्या काळामध्ये आणि आणीबाणीमुळे अशा सगळ्या चळवळीनं मर्यादा होत्या. आणीबाणीनंतर मात्र निवडणुका झाल्या, जनता पार्टीचं राज्य आलं आणि विद्यार्थी परिषदेचा एक प्रचंड मोठा संपर्काचा टप्पा सुरू झाला, त्यात मी संपर्कात आलो. आजही खूप मोठ्या प्रमाणावर लेख लिहिणारे 2दा विधान परिषद होते प्राध्यापक डॉक्टर अशोकराव मोडक
ही जी विद्यार्थी परिषदेमध्ये संघात पद्धती आहे की तुम्ही कितीही मोठे असा, सगळ्यांना समान काम, तसं तेही संपर्काला बाहेर पडले. आणि असा एखादा बुद्धिमान माणूस गिरणगावात आपल्या घरी येतो, यातूनच मी प्रभावित झालो. आणि मग मुंबईत विद्यार्थी परिषदेची सुरुवात झाली. परिषदेतून ज्यावेळेला मी बॅक टू पॅव्हलियन म्हणजे असं की 13 वर्ष मी घर सोडलं होतं. ही संघटनेत प्रथा आहे की काही वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं, त्याला पूर्ण वेळ म्हणतात. 2 वर्ष सोडणं ही परंपरा आहे, पण मी 13 वर्ष राहिलो. तर वयाच्या 33व्या वर्षी आता मुंबईत आपण काय कमवणार, म्हणून मग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये पहिला गावी गेलो, 2 वर्ष शेती केली, मग कोल्हापूरला आलो. आणि त्यामुळे त्या अर्थाने कोल्हापूरचा मी, पण तो अलीकडच्या काळात. पण मी तुमच्याबद्दल वाचताना असंही वाचलं की तुमचे वडील ही चहा द्यायचे, तर म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांचा चहाचा व्यवसाय आहे अशांना नंतर गेल्या काही काळामध्ये उत्कर्ष त्यांचा राजकीय झाल्याचं पाहायला मिळतं. काय चहाचं आणि तुमचं? नाही, वडील म्हणजे त्यांच्या निरक्षरपणाचं सुद्धा एक वेगळेपण होतं. त्यांना पूर्ण पेपर वाचता यायचा, एक शब्द लिहिता यायचं नाही. अच्छा. लिहिणं फक्त सही, बच्चू अप्पा पाटील. आणि त्यामुळे अशा निरक्षर कालावधी, निरक्षर स्टेजला मिलमधलंही काम नाही त्यांना मिळालं. तर मिलच्या कामगारांसाठीच्या कॅन्टीनमध्ये किटली बॉय नावाची त्यांची पोझिशन होती. ज्या वेळेला कळायला लागलं आणि मी गमतीने त्यांचा जो हजेरी पास बघायचो त्याला लिहिलेलं किटली बॉय. वडिलांना विचारलं किटली बॉय काय, ते म्हणाले की किटली घेऊन जो चहा लोकांना देतो त्याचं नाव किटली बॉय. त्यामुळे पण त्यांचं त्यांची चहाची काही बॅकग्राऊंड नाही. त्यांचं किटली बॉयचं किटली मॅन कधी नाही झालं, त्यांना ते असं बॉय असंच राहिलं. म्हणजे शेवटपर्यंत ते त्या स्टेजलाच रिटायर झाले. पहिल्या महिन्यात 10व्या वर्षी पळून आल्यानंतर त्यांना दरमहा 10 रुपये पगार होता. तो रिटायरमेंटच्या वेळेलाही वाढत 1400च झाला. मला कधी कधी गंमत वाटते की काय पूर्वसंचित असतं की आमच्या कंपनीमध्ये फर्स्ट मॅन जो आहे त्याला आम्ही 1.25 लाख रुपये पगार देतो दरमहा, आणि माझ्या वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेला 1400 पगार होता. त्यामुळे त्यांची चहाची काही पार्श्वभूमी नव्हती. पण ते मुंबईमध्ये आता बिलमध्ये ते म्हणाले की तुम्ही चहा देण्याचं काम करणार का, तर करतो बाबा. नाही, कारण असं की मोदीजींच्या वडिलांचं चहाचं दुकान होतं आणि ते चहा घेऊन तेही किटली बॉय म्हणून फिरायचे. ते तुमच्या वडिलांनी ते केलं. हे मोदीजींना माहिती आहे का की किटली बॉय सगळं तुमचं असं नातं आहे? ते कधीतरी बोलण्यात आलं असेल की माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, 82 ते 95, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. आणि त्यामुळे त्या काळामध्ये खूपच भेटायचं. त्या भेटण्यामध्ये कधीतरी मी आणि त्यांचा स्वभाव असा की प्रत्येक बारीक बारीक गोष्ट ते विचारतात. त्यात सांगितलं असेल, पण हे अगदी योगायोगाने असणारं साधर्म्य आहे. अंजलीताई, म्हणजे तुम्ही ICWA केलेला आहे आणि दादांचं शिक्षण काय झालेलं आहे? मी BCom एकदा नापास, एकदा 41% पास. तर म्हणजे हे सगळं असताना आणि तुमचं ICWA असताना ABVP हाच तुम्हाला जोडणारा धागा असेल. पण म्हणजे दादांना तुम्ही कधी भेटलात, कशा भेटलात आणि कुठं भेटलात? कुठे भेटले, कशी भेटले हे खरं तर आठवणार नाही, कारण मी विद्यार्थी परिषदेत अगदी 11वी पासून कामात आले. तेव्हा दादा तर पूर्ण वेळ काम करत असावेत बहुधा, म्हणजे मला ते आठवत नाहीये, कारण ते असलं तरी ते महाराष्ट्र लेवलला काम करत असतील. पण लग्नासाठी आम्ही भेटलो ते खूपच वर्षांनी भेटलो. म्हणजे आम्ही 2004 साली भेटलो. ते आमचा एक कॉमन मित्र आहे, त्यांनी आम्हाला मला प्रपोजल आणलं असं. पण त्यानंतर मी विचार करायला खूप वेळ घेतला होता की हे करायचं की नाही. मग त्या 2004 साली आम्ही असे भेटलो, पण आधी आम्ही कधी भेटलो हे मला खरंच नाही आठवणार. पण जेव्हा तुम्ही हा विचार करत होता, तुम्ही किती वेळ घेतलात विचार करण्यासाठी? एक 2-2.5 महिने घेतले. 2-2.5 महिने? कारण माझं ना त्यावेळेला ऑडिटचं काम चालू होतं. म्हणजे त्यावेळेला मला असं विचार करायलाही वेळ नव्हता. आमचं सप्टेंबर पर्यंत आमचं एकदम फुल पीक आवर्स असतात. आता सुद्धा माझं तसंच आहे, एक रिपोर्ट फायनलायझेशन चाललाय, पण मी केवळ या इंटरव्ह्यूसाठी इथे आली आज मुंबईमध्ये. म्हणजे तुमची त्यावेळेची आधी लगीन कोंढाण्याचं सारखं आधी ऑडिटचं, मग दादांचं बघू काय ते. पण दादा, हा जो 1.5 महिन्यांचा कालावधी होता तो तुमच्यासाठी कसा होता मग? थोडीशी हिस्ट्री सांगायची झाली तर ज्या वेळेला मी वयाच्या 36व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय केला, त्यावेळेला माझं जिच्याशी लग्न झालं ती 6 वर्षाच्या संसारानंतर अचानक मॅसिव्ह हार्ट अटॅकने गेली. आणि मग हा एक दैवी संकेत आहे, 36व्या वर्षापर्यंत नाही गेलं.
म्हणजे मग देवाला आपल्याला संन्यासी जीवनी जगवायला लावायचं होतं, मग संसारी जीवन जगायला होतं. आता त्यांनी असं म्हटलं की आता बरं झालं 6 वर्ष, असं म्हणून मी करायचं नाही ठरवून 4 वर्ष गेली. आणि त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यासारखे अनेक मित्र सारखा आग्रह धरायचे की बा नाही तू लग्न केलं पाहिजे पुन्हा. त्यात मग ही म्हणाल तसं आमचा कॉमन मित्र पार्ल्याला राहतो अभय बापट, हिचंही दोघेच बहीण भावंड असल्यामुळे आणि भाऊ लेस्टरला सेटल झाल्यामुळे 25-30 वर्षात ते तिकडे आहेत. मग आईवडिलांची काळजी करण्यासाठी तिने निर्णय केला होता की आपण लग्न न केलेलं बरं. अशा वेळेला त्या अभय बापटने ज्यावेळेला हा प्रस्ताव आणला त्यावेळेला पहिलं तर वेळ लावला त्याच्यामध्ये ऑडिटचं कारण आहे तसं माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझी आहे ती तुझी असणार आहे का. मी पहिल्या भेटीतच हो म्हटलं, पण एखाद्या वेळेस तो कॉन्फिडन्स यायला तिला वेळ लागला. त्या कालावधीमध्ये करायचंच नव्हतं, अचानक आलाय. त्यामुळे महिन्या 1.5 महिन्यामध्ये मी काय कधी निर्णय मिळणार आहे कधी निर्णय मिळणार असं काय अस्वस्थ नव्हतं. पण म्हणजे जेव्हा दादांशी तुम्ही लग्न केलं त्यावेळेला ते अभाविपचे पूर्ण वेळ काम करणारे अभाविपचे देश पातळीचे मंत्री वगैरे असं काम करत होते. राजकारणामध्ये ते येतील हे त्यांनाही त्यावेळेला ठाऊक होतं का मला शंका आहे. तर त्यावेळचे दादा जेव्हा ते तसे सक्रिय नव्हते राजकारणामध्ये फार, आणि नंतरचे 14 नंतर तर ते एकदम सगळ्याच अर्थानं केंद्रस्थानी आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला आनंद होतो का पूर्वीचं बरं होतं असं वाटतं, तुमची काय भावना आहे? खरं म्हणजे तेव्हाही ते समाजकारणात खूप सक्रिय होते. म्हणजे आता ते समाजकारण आणि राजकारण असं दोन्ही करतायत. म्हणजे त्याही वेळेला त्यांचं कंपनीतला असणारा वेळ, नंतर त्यांचे प्रवास, समाजकारणात त्यांचा जाणारा वेळ हा भरपूर होता. तरी ते घरासाठी थोडा वेळ द्यायचे, आता अजिबातच देत नाही. पण ठीक आहे, म्हणजे हे असं तुमचं पार्ट ऑफ लाईफ होतं ना. तुम्ही जेव्हा काहीतरी नवीन क्षेत्र निवडता किंवा नवीन जबाबदारी एखाद्या पक्षाकडून तुम्हाला दिली जाते तेव्हा तुम्ही हे करायलाच पाहिजे. म्हणजे त्याला चॉईस नसतो. पण चांगलं आहे, म्हणजे ते दोन्ही अजूनही बॅलन्स करतायत. पण मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की तुम्ही 1.5 महिन्याचा वेळ घेतला होता. तर तुम्ही म्हणजे जसा तो विचार करताना जेव्हा अकाउंटशी संबंधित असलेली जी व्यक्ती असते ती एकीकडं प्लस काय आणि एकीकडं लायबिलिटीज काय आणि ॲसेट्स काय असं ते मांडतं. तर तुम्ही काय कशी मांडणी केली होती दादांच्या बद्दल? नाही, त्यांनी जसं सांगितलं की आई बाबांची जबाबदारी ही माझ्या दृष्टीने मेन होती की आई बाबांना परदेशात जायचं नव्हतं आणि त्यांना भारतातच राहायचं होतं. तर अशा वेळेला त्यांची सर्वार्थाने काळजी घेईल असा जर जोडीदार मिळाला तर माझी हरकत नव्हती. आणि त्यांना मी जेव्हा हे म्हटलं तर ती त्यांनी अगदी पूर्णपणाने आत्तापर्यंत सांभाळली. म्हणजे जेव्हा बाबांना बरं नव्हतं तेव्हा आमच्या घराच्या पार्टमध्ये त्यांच्यासाठी 2 खोल्यांचं घर 3 महिन्यात बांधून राहायला ते तिथे आले. इतक्यापर्यंत सगळं ते करतात. त्यामुळे माझं ते मी तो बॅलन्स म्हणायचं किंवा तो मी विचार केला आणि मी भेटल्यावर मला एकदम कॉन्फिडन्स आला की हा माणूस हे करेल नक्की. कारण त्यांचा स्वभाव असा आहे की एखादा शब्द दिला की तो काही झालं तरी ते पाळतील असं असल्यामुळे तो तेवढा वेळ मी घेतला आणि तो मला वाटतं यशस्वी झाला. पण तुम्ही पण अभाविपचं काम करत होतात तर त्यावेळेला तुमचा कधी संबंध नव्हता आलेला? संपर्क मी म्हटलं तसं ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ना, कारण मी 11वी पासून अगदी बेसिक ज्युनियर म्हणजे एका पूर्व विभागात काम करत होते आणि ते एकदम महामंत्री वगैरे झालेले होते. त्यामुळे तसा संपर्क येतोच पण असा नव्हता आलेला. दादा तुम्ही खूप दीर्घकाळ हे काम केलं म्हणजे समाजकारणाचं हे काम. तर अभाविप त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळचे दिवस, आता तर खूप परिस्थिती बदलली असेल, पण काय तुमच्या लेखी म्हणजे खूप परीक्षेचा काळ तुमच्या आयुष्याच्या दृष्टीनं असे कोणते टप्पे किंवा असा कोणता काळ होता किंवा असे कोणते प्रसंग होते त्या काळात? विद्यार्थी परिषद त्या काळात जी होती तशीच आज आहे. हे एक मोठं परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत की काळाच्या ओघामध्ये संघटनांच्या कल्चरमध्ये बदल होतो. तो विद्यार्थी परिषदेच्या कल्चरमध्ये झाला नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी परिषद ही एका अर्थाने देशासाठी समाजासाठी आयुष्य जगणारी माणसं निर्माण करणारा कारखाना हे स्वरूप आज आहे. आणि त्यामुळे राजकारणातली दिसतात तर केंद्राच्या मंत्रिमंडळात 10 जण असे आहेत की ज्यांची बॅकग्राऊंड ही विद्यार्थी परिषदेची आहे. धर्मेंद्र प्रधान, नितीनजी गडकरी, मग शेकावतजी वगैरे मोठी यादी आहे, व्ही मुरलीधरन वगैरे. पण अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये खूपच आहेत. मग संघाचे अखिल भारतीय कार्यकर्ते होते, आता थोडे तब्येतीमुळे जबाबदारी नाही. प्राध्यापक BMCCचे प्राचार्य होते अनिरुद्ध भालचंद्र देशपांडेंसारखी. ते एच दत्तात्रय जे आता संघाच्या ज्या 2 बिग पोस्ट सरसंघचालक आणि सरकार्यवाह
तर सरसंघचालक आदरणीय मोहनजी आहेत, सरकार्य एच दत्तात्रय आहेत. एच दत्तात्रय म्हणजे एच दत्तात्रय ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी, ज्याला आम्ही महामंत्री म्हणतो. एच दत्तात्रयानंतर मी जनरल सेक्रेटरी, मग विनोदजी जनरल सेक्रेटरी, आणि मग त्यांच्यानंतर मग आता गेल्या मंत्रिमंडळात ज्याच्याकडे विदेश विभाग होता असे व्ही मुरलीधरनजी, याची मोठी मग पुढे परंपरा आहे. असे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी असणारे एच दत्तात्रय आज संघाचं अखिल भारतीय वैचारिक आणि सर्वच नेतृत्व करतात. व्हेरी ब्रिलियंट. आणि त्यामुळे राजकारणातले गोपीनाथराव मुंडे दिसतात की जे विद्यार्थी परिषद होते आणि राजकारणात आले. एच दत्तात्रयांसारखी खूप लोक आदिवासी भागामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय मजदूर संघाचा ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी बी सुरेंद्र जो आहे, तो माझ्या रिजिममध्ये आंध्राचा संघटनमध्ये होता. म्हणजे विद्यार्थी परिषदेत काही फरक पडला नाही. इन जनरल समाजकारणात आणि त्यातही राजकारणात, समाजकारणातही फार फरक पडला नाही. आज किमान 40 वेगवेगळ्या प्रामुख्याने महिलांमध्ये काम करणाऱ्या संघटना माझ्याशी जोडलेल्या आहेत. मी त्याच्यात खूप इन्व्हॉल्व आहे. काही त्यांच्यात बदल नाही. तो स्वभाव, तेच राहणीमान, तेच डेडिकेशन. राजकारणात मात्र खूप फरक पडला. आणि माझ्यासारखा जो बेसिक राजकारण ही समाजकारणाचा भाग आहे, किंबहुना समाजकारण राजकारणात राहून चांगलं करता येतं कारण पॉवर येते हाताशी, असं मांडणारा, त्या राजकारणामधले जे चढ उतार आहेत ते पाहून अशा मनस्थितीमध्ये येतो की ह्यात काहीतरी करेक्शन व्हायला पाहिजे. आणि माझं असं मत आहे की मी कुठल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी यांचा प्रचार करते बसतो नाही, पण 19 नंतर हे सगळं बदललं, किंवा 19 नंतर हे झपाट्याने बदललं की ज्याच्यामध्ये काही करून मला सत्ता पाहिजे. मग त्याला कोणी एक कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही, पण बेसिक समाजकारण तर अधिकाधिक प्युअर होत चाललं. कारण त्यांना आर्थिक सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांचे CSR मिळायला लागले. पूर्वी कसं होतं, 101 रुपये देणगी दे रे, आता कुठलं तरी CSR त्यांना खाडकन 1 लाखाचा मिळतो. पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2014 नंतर खूप म्हणजे एकदमच सक्रिय झालात. म्हणजे जेव्हा मला आठवतं की शिवसेनेच्या बरोबरच्या चर्चा करण्यासाठी जी काही कमिटी केली त्यात चंद्रकांत पाटील असं नाव आलं. तर आम्ही तुम्हाला चंद्रकांत पाटील अभाविपचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार एवढ्यापुरतीच ओळख होती. अनेकांना तर असं वाटलं की चंद्रकांत पाटील म्हणजे गुजरातमधले चंद्रकांत पाटील, जे तिथं आता प्रदेशाध्यक्ष वगैरे होते ते CR पाटील म्हणून ते ओळखले जातात, पण त्यांचंही नाव चंद्रकांतच आहे. तर ते त्यांना इथं बोलवत आहेत का, अशा स्वरूपाच्या त्यावेळेला चर्चा होत्या. पण तुम्ही एकदम म्हणजे जसं सुपरमॅन राजकारणात अवतरावा तसं तुमची एंट्री झाली. तर याच्या मागं काय, म्हणजे तुमचे मोदीजींशी, अमित शहा यांच्याशी असलेले आधीचे संबंध हे त्याचं कारण होतं? तुमच्याबद्दल त्यांना विश्वास होता, तुमच्याकडे गुजरातची जबाबदारी होती, त्यामुळं तुमची त्या अर्थानं त्यांना काय अपेक्षित आहे हे तुम्हाला जास्त चांगलं कळतं अशा अर्थानं? संबंधांच्या नंतर तुम्ही विश्वास शब्द वापरला तो जास्त महत्त्वाचा आहे. 13 वर्ष गुजरातमध्ये काम करत असताना ते म्हणजे मी ज्यावेळेला 82ला क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा झालून गुजरातमध्ये जायला सुरुवात करत तेव्हा जस्ट विद्यार्थी परिषदेतून अमितभाई राजकारणात आले होते. पण त्यांनी एक आग्रह असा धरला की विद्यार्थी परिषदेचा हा जो घर सोडणारा कार्यकर्ता आहे त्याला एक पालक जोडायचा असतो, की हा घर सोडून आला आहे, त्याची तब्येत कशी आहे, त्याचं जेवण होतं की नाही. तर तो प्रत्येक पूर्णवेळेला एक दिला जातो. त्यांनी आग्रह धरला की 10 वर्ष पुढची इथे अहमदाबादमध्ये जो पूर्णवेळ त्याचा पालक मी. मग माझं काम काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारचं काम असायचं. त्याच्यामध्ये एक पालकाला भेटणं, इथल्या पूर्णवेळचं कसं चाललं आहे बाबा, अशी अमितभाईंची खूप भेट व्हायची. आणि त्यातून माझ्याबरोबर विद्यार्थी परिषदेत गुजरात काम न करताही भेटीगाठींमधून त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढला. त्यातही मला पदवीधरची पहिली सीट मिळाली त्यावेळेला अमितभाई सुद्धा गुजरातच्या राजकारणात होते, ते देशाच्या राजकारणात आले नव्हते. नाही, पण हे पालकत्व म्हणजे तुमचं पालक कुटुंब अमित शहांकडे होतं? नाही, समजा कोल्हापूरचा प्रशांत अराणके नावाचा इच्छा व्यक्त केली की मी 2 वर्ष घरात सोडणार, मग तोही पुढे 5 वर्ष होता. किंवा तुम्हाला माहिती असणारा सुनील लोढा, तोही मग. तर प्रशांत अराणके आला अहमदाबादमध्ये. मग तो आल्यानंतर त्याची सगळी काळजी ती पूर्णपणे नागरी वेशातली, सिव्हिल ड्रेसमधली संन्यासी परंपरा आहे. फक्त भगवान आहे काय, हॉटेलमध्ये जेवायचं नाही, लॉजमध्ये राहायचं नाही, संघटना सांगेल त्या जिल्ह्यामध्ये काम करायचं. तर
तो जो संन्यासी आहे नागरी वेशातला, त्याची जबाबदारी मग त्या ठिकाणच्या एका सिनियर माणसाला दिली जाते. याचं सगळं जेवण होतं की नाही, तब्येत कशी आहे, त्याच्या घरी कसं चाललं आहे, मग मध्येच त्याला घरी जावं असं वाटतं का, असा प्रत्येकाला एक दिला जातो. तर ते स्वतःहून अमितभाईंनी, मी आता राजकारणात गेलो, आमदार झालो, मग मंडळ मिनिस्टरी झाले गुजरातच्या मिनिस्टरमध्ये, मुझे एक फुल टाइमर जोडो, मेरा वो विद्यार्थी परिषद से नाता रहना चाहिए. मग प्रशांत अरांकेची काळजी तुम्ही घेता, तर मग मी भेटून त्यांना विचारतो, कैसे चल रहा है प्रशांत का, अच्छा चल रहा है, बीच बीच में उसको घर की याद आती है, शायद मुझे ऐसा लगता है कि अब उसको घर वापस भेजना पडेगा. तर माझं काम अशा पालकांना भेटायचं असायचं. त्यातून खूप संवाद झाला. मोदीजींचंही असंच आहे की मोदीजींना 75 ते 77 आणीबाणीमध्ये ज्यावेळेला संघावर बंदी होती, पण विद्यार्थी परिषद नव्हती, तर अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषद काम करायला सांगितलं गेलं. म्हणजे 75 ते 77 आणि त्याच्या आधी जी गुजरातमध्ये चिमनभाई पटेल यांच्या विरुद्ध मुवमेंट झाली, मोठी मुवमेंट झाली, ज्या चिमनभाई राजीनामा दिला, त्या मुवमेंटमध्ये विद्यार्थी परिषदेने लीड केलं. आत्ता जे एक्सपायर्ड झाले, बिहारचे अनेक वर्ष उपमुख्यमंत्री होते सुशील कुमार मोदी, हे त्यावेळेला ती मुवमेंट लीड करायचे, चिमनभाई पटेल नवनिर्माण आंदोलन. ती संघाने त्यावेळेला प्रचारक असूनही मोदीजींना असं म्हटलं होतं, आप जरा ध्यान दो. 75-77 आणीबाणी आली, संघावर बंदी आली, मग मोदींनी सांगितलं की आप जरा विद्यार्थी परिषद का काम करो ताकि आपको कोई गिरफ्तार नहीं करेगा. त्या कालावधीतली एबीव्हीपीशी नाळ, डायरेक्ट एबीव्हीपीचं काम कधी केलेलं नसतानाही नाळ मोदींची जास्त जुळली. आणि त्यामुळे मी यायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना माझ्या प्रवासात मला भेटणं, विद्यार्थी परिषद समजून घेण्याचा इंटरेस्ट राहायचा. आणि ते जे विद्यार्थी परिषदेचं अहमदाबादमध्ये कार्यालय आहे, पालडी 4 रस्ता नावाचं, ते त्यावेळेला नवनिर्माणचं चळवळीचं केंद्र झाल्यामुळे सगळे तिथून चालवायचे. त्या कार्यालयाशी सुद्धा मोदीजींशी नाळ जोडली. त्यामुळे त्या कार्यालयात मी राहायचो. मग ते बऱ्याच वेळ रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचे. काळाच्या ओघात ते कमी झालं, पण परिचय राहिला, फेथ राहिला, विश्वास राहिला. आणि त्यामुळे 14ला अचानक मी या मनोहराच्या आमदार निवासच्या रूममध्ये झोपलो होतो. मला अमितभाईंचा फोन आला रात्री 2 वाजता, दादा क्या कर रहे हो, बोले बस आमदार निवास में हो, देवेंद्र निकला है, 2 घंटे में पहुंचेगा दिल्ली से, आप उनके मॅजेस्टिक, ते मॅजेस्टिकच्या रूमवर राहायचे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 आठवडे मॅजेस्टिक रूमवर राहायचे. त्यामुळे वहाँ उनको जाकर मिलो. प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे का क्यों मिलो वगैरे काही नाही. पहाटे 4ला गेलो. देवेंद्रजींचा स्वभाव असा आहे की ते लगेच काही ओपन नाही करत. ते म्हणाले, अरे भूक लागली, पहिले जेवून घेऊ. म्हटलं मला 4 वाजता पहाटे तुम्हाला भेटायला कशाला सांगितले ते सांगा ना. मग जेवल्यानंतर म्हणाले, उद्या शपथ घ्यायचे. कसली शपथ घ्यायचे, मंत्री म्हणायचे, मी काय घ्यायचे, वरून सांगितलंय. असा तो प्रवास आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस अमितभाईंनी यादी करून जेव्हा देवेंद्रजींना पाठवलं, पहिले 7 शपथ कोणी घ्यायची, त्यात काहीही प्रशासकीय बॅकग्राऊंड नसताना त्यांचा एखाद्या वेळेस इतके वर्ष त्यांनी मला बघितल्यामुळे त्यांचा विश्वास असेल की हा नीट करेल, आणि मला असं वाटतं की त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो. अंजलीताई, दादा मंत्री झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले का, आणि झाले तर काय बदल झाले? खरं म्हणजे काहीच नाही. कारण त्याही वेळेला मी लोकलनी प्रवास करत होते मंत्री झाल्या. मला मुळात लोकलनी, मुंबईचा लोकलचा प्रवास खूप आवडतो. त्यामुळे गाडीने मला चर्चगेट स्टेशनला किंवा विटी स्टेशनला कोणीतरी सोडायचं आणि मी लोकलनी माझ्या क्लायंटकडे जायचे. कारण मला तसा त्यावेळेलाही बदल नाही झाला आणि आजही तसा काही बदल नाही झालेला. कारण मंत्रीपद हे शेवटी सेवक पद आहे. म्हणजे दादा सेवा करण्यासाठी दिलेलं, सगळ्या लोकांनी निवडून दिलेलं पद आहे. त्यामुळे त्याच्यात आपल्यात काही बदल व्हावा असं मला नाही वाटलं कधी, आणि केलाही नाही मी अजून तरी. आजही मी महालक्ष्मीने आले. नाही, पण मधल्या काही काळ असा होता की दादा काहीही बोलले की त्यांना कॉन्ट्रावर्सी व्हायची, आणि त्याच्यानंतर त्यांनी अचानक सगळं बोलणं बंदच करून टाकलं. तर त्यांचं बोलणं बंद होण्यामध्ये तुमचा काही वाटा आहे का? तुम्हाला असं वाटतंय? असं अजिबात नाही. आजही त्यांचं ते काही बोलले तरी कॉन्ट्रावर्सीज होते. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. पण का होतं असं? घरामध्ये त्यांचे होते असं नाही, सगळ्यांचीच होते. त्यामुळे हे काही वेगळं त्याला अपवाद आहेत असं नाही मला वाटत आहे. हल्ली काय झालंय, सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय की जरा काही कोणी बोललं की तो एक शब्द पकडून त्याच्यावर खूप बोललं जातं. मी इन जनरल सोशल मीडिया म्हणते. म्हणजे आपल्याकडे ऍक्शनला आपण रिॲक्शन देतो लगेच, पण ते काय बोललोय असं समजूनच नाही घेतलं जात. पण मग आता जेव्हा ते कॉन्ट्रावर्सीज मध्ये अडकतात तेव्हा तुमचं
तुमची भूमिका किंवा तुमची भावना काय असते अशा वेळेला? का तुम्ही सोडून देता तुमचं तुम्ही बघा? नाही, मी असं म्हणते की हे असं म्हटलेलेच नसणार, कारण मला माहिती आहे आधी काहीतरी बोललेत आणि नंतर काहीतरी बोललंय. अशीच माझी भूमिका असते. सोडून द्या नाही, मग ते सोडून द्याच म्हणायला लागतं. म्हणजे त्याच्यावर करणार काय, मी काय रिॲक्ट होणार? पण म्हणजे मधल्या काळामध्ये ज्या काही झाल्या तर म्हणजे खूप त्रास झाला असा प्रसंग कोणता होता की ज्याच्यामुळं कदाचित ते काही अनाठाई काहीतरी म्हणजे अर्थ लावला गेला, अकारण त्याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली गेली, असं कोणती घटना प्रसंग तुम्हाला वाटतो की ज्याच्यामुळे उगाचच बिचाऱ्या दादांना लोकांनी धारेवर धरले असं तुम्हाला वाटलं? नाही, ज्या काही झाल्या ना त्या सगळ्याच अशा होत्या. म्हणजे उदाहरणार्थ शाई फेकण्याची काहीच गरज नव्हती. आता त्यांचा डोळ्याला त्रास आहे, म्हणजे मेलानोमा झालेला होता 2007 साली. नेमकं त्याच डोळ्यावर शाई फेकली गेली. काय गरज आहे? म्हणजे आम्हीही शाई फेकलेली आहे, विद्यार्थी परिषदेचं आंदोलन करतो, पण डोळ्यावर नाही ना, तुम्ही कपड्यावर टाका. आणि निषेध व्यक्त करण्याचे आणि काही मार्ग असू शकतात. एखाद्याला इजा पोचवणं हा नक्कीच मार्ग असू शकत नाही ना. दादा, तुम्ही खरंच गेल्या काही काळामध्ये बोलणं एकदम थांबवलेलं आहे का? नाही, काही बोललं तरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण व्हायला लागली. अगदी 4-5च घटना घडल्या आणि मी निर्णय केला. त्यातलं एक तर आपल्याला माहिती आहे की मी राज्याचा अध्यक्ष होतो, नवीन सरकार आलं, एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आता राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे ना की आमदारांना समजावणं. म्हणजे मी काही विषय ओपनही करू शकणार नाही की काय त्यातला स्वाभाविकपणे देवेंजींवरच्या श्रद्धेमुळे, संघटनेवरच्या प्रेमामुळे आमदारांच्या रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग होत्या आणि त्यात काही चुकीचं नव्हतं. तर त्यांना समजवताना मी माझे ते परंपरागत शब्द वापरणार ना, अरे बाबांनो, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा. त्यात काय चुकलं? तर त्याचा अर्थ असा लावला गेला की आवडलं नाही, एकनाथजीने मुख्यमंत्री म्हणून आवडलं नाही. मला त्यातलं एकनाथजींचं फार अप्रूव्ह वाटतं, कौतुक वाटतं. मी पनवेलला झालं अधिवेशन आणि मी आपला प्रवासाला निघालो. मी कधी बघतच नाही काय टी व्हीवर चाललं आहे. मला एकाने फोन केला आणि असं म्हटलं की अरे अशी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. म्हटलं ह्यात कॉन्ट्रोवर्सी करण्याचं काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना, अधिवेशन होतं त्यांना समजावत होतो ना, पण कॉन्ट्रोवर्सी झाली. एकनाथजींनी इमिजिएट केसरकरांना सांगितलं की दादा अडचणीत आहे, तुम्ही बोललं पाहिजे. केसरकरांनी खूप चांगलं बोलले. केसरकर असं म्हणाले की 105 ज्यांचे आमदार, 7 ज्यांच्यावर अपक्ष, अशा 112 वाल्यांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं तर काय पेढे वाटणार? काय दुःखच होणार. पण ते दुःख झालेलं तो नेता म्हणून समजावतोय. पण हा एक झाला. सगळ्यात जास्त दुःख कधी झालं ज्याच्यामुळे मी निर्णय केला की आपण जरा शांत बसलं पाहिजे. मी शिक्षण मंत्री म्हणून पैठणला गेलो. पैठणला एक संतपीठ आपण उभं केलं. संतपीठाला आपण 32 कोटी दिले, त्याच्याबद्दल सत्कार माझा. आणि मग त्या प्रास्ताविकामध्ये ग्रामीण भागात एक पद्धत आहे की कितीही दिलं तरी आणखीन काहीतरी मागायचं, कारण मागून तर बघून मिळेल ते मिळेल. तसं त्यांनी अजून एक 42 कोटी मागितले. त्याच्यावर मी भाषण करताना असं म्हटलं की अरे बाबा रे, बाबासाहेब आंबेडकरांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी भीक मागून संस्था चालवल्या. तुम्ही काय उठसूट मागताय? आता तर CSR वगैरे आला. दिस माय स्टेटमेंट. आता ह्याला जर असं कन्वर्ट केलं गेलं की बाबासाहेबांना हे भिकारी म्हणाले, ही फॅक्ट पण आहे ना. नंतर मग मी प्रबोधनकार ठाकरेंचं एक पुस्तक भेट दिलं उद्धवजींना, की त्यात प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत असं म्हणाले की मी कर्मवीरांना असं म्हटलं आपण दोघे भीक मागायला जाऊया. आणि मग आम्ही दोघे गांधीजींकडे भीक मागायला गेलो. मग गांधीजींना मी जेव्हा असं म्हटलं तर गांधीजी असं म्हणाले, अरे मीच भिकारी, तुम्हाला कुठून देऊ? मग प्रबोधनकर म्हणाले की तू मोठा भिकारी, आम्ही छोटा भिकारी. अरे हा आशय झाला. भिकारी नाही म्हटलं मी, तर भिकारी शब्द विचारलं. मी म्हटलं भीक मागून संसार. हे मी त्यांचं ॲप्रिसिएशन केलं, कौतुक केलं, श्रद्धा व्यक्त केली. लावलं काय केलं? इट्स ओके, तरी पण तुम्हाला असं वाटलं म्हणून निदर्शनं करा, आणखीन काय मला घेराव घाला. आताही म्हटलं माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर आयडेंटिफाय झाला होता. माझा पांढरा भाग जो आहे स्किरा हा आर्टिफिशियल आहे. तो त्यांना माहिती नसेल हे होते, पण शाई मारण्याची ही पद्धत भरपूर डाव्या डोळ्यात नेम धरून मारायची. मग मी व्यथित झालो आणि असं म्हटलं की जर आपण काही म्हटलं तर कॉन्ट्रोवर्सी होणार असेल, यात काही स्कीम आहे. मी इथे खूप गोष्टी ओपन नाही करू शकणार. यात काही स्कीम आहे की सारखं याला कॉन्ट्रोवर्सीत आणायचं की हा बॅकफूटवर गेला पाहिजे आणि बॅकफूटवर जाऊन लाईमलाईटमध्ये आलेला संपला पाहिजे. अशी जर स्कीम असेल, कोणाची असेल त्याची असेल,
तर त्याची स्कीम त्याला लखलाभ हो, आपण आपलं काम करू. मग त्या पैठणच्या प्रसंग म्हणजे पैठणच्या नंतर मी आलो संभाजीनगरला आणि तिथे एक खूप मोठं वंदे मातरम नावाचं 3000 कपॅसिटीचं आपल्या डिपार्टमेंटने सभागृह बांधलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. सॉरी डॉक्टर त्या दिवशी काहीतरी संदर्भ होता. त्यात जवळजवळ 12-13 मिनिटाचं माझं बाबासाहेबांचं भाषण हे अप्रतिम झालं. मी गतीत माझी स्तुती करत आहे. मला खूप आवडलं की आपण बाबासाहेबांवर खूप मनापासून बोललो. म्हणजे 1 तासापूर्वी मी न बोललेलो बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मी बाबासाहेबांना भिकारी म्हटलं असं म्हणून आंदोलन सुरू झालं. अरे मी 12 मिनिटाचं चांगलं भाषण केलं ना, त्याचं काहीतरी कौतुक करा की. आणि मग असं लक्षात आलं की हे इनोसंटली नाही आहे. मला असं वाटतं मी काय म्हणतो तुम्हाला कळतं. मग हे जर इनोसंटली नसेल तर कोणाच्या तरी स्कीमचं बळी कशाला पडा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचा आधी आग्रह, नंतर थोडं रागवणं, अरे काय झालं बोलतच नाही यार, कमाल करतो. पण मला आणखीन डॅमेज न होऊ देण्यासाठी आवश्यक होतं. पण एकूण गेल्या काही वर्षांमध्ये हे ट्रोलिंग आणि हे तर खूप वाढलेलं आहे. तर ह्या ट्रोलिंगचा मानसिक तुम्ही त्याला हँडल कसं करता, मुख्यत्वे ट्रोलिंगला म्हणजे, आणि ते ट्रोलिंग सगळ्या प्रकारचं सगळ्या प्लॅटफॉर्मवरचं? खरं म्हणजे या ट्रोलिंगला तुमचं सोशल मीडिया स्ट्रॉंग असणं हे त्याचं मोठं उत्तर आहे की त्या ट्रोलिंगला तुम्ही ट्रोलिंग केलं पाहिजे. म्हणजे आता ही जर समाजाची अवनत स्थिती आली असेल की मी केस चापून भांग काढतो तर करतो. मग तुम्ही तेल कुठलं वापरता. आणि मग परवा प्रणती शिंदे, जिचं वय काय मला माहिती आहे, माझ्यापेक्षा नक्कीच कमी आहे, तिच्या वडिलांच्या वयाचं मी आहे, ती मला चंपा म्हणाली. काय कुठे चाललेलं आहे सगळं. आणि त्यामुळे राजकारणात आता राहायचं असेल तर 1 ठोशाला 2 ठोशा देणं ह्याची ज्याची तयारी आहे त्याने राहावं, नाही तर घरी जावं. माझी 1 ठोशाला 2 ठोशे देण्याची तयारी आहे, पण ती कार्यपद्धती असं माझं मत नाही. मी सहन करतो, मी बेअर करतो, काही प्रमाणामध्ये यंत्रणा लावतो. मध्ये एका फार मोठ्या नेत्याने असंच एकेरीवर बोलायला सुरुवात केल्यानंतर माझी यंत्रणा जी अंगावर गेली, मोबाईलच बंद करून बसला. काही वेळेला ते करू, काही वेळेला सहन करू. पण हा महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये नाही, कारण ते बिचारे आपलं आपलं काम करतात, त्यांना काही पडलेलंच नाही. ते आदिवासी भागात काम करतात, झोपडपट्ट्यात काम करतात, त्यांच्या आनंदामध्ये राहतात की 4 गरीब लोकांना संध्याकाळचं जेवण दिलं. सगळा प्रॉब्लेम आलेला आहे राजकारणामध्ये. त्या राजकारणामध्ये मला माझी खुर्ची टिकवण्यासाठी माझं कर्तृत्व वाढवलं पाहिजे असं वाटत नाही, समोरच्याला डॅमेज करणं असं वाटतं. आणि त्यामध्ये ज्याला टिकायचं आहे त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. मी त्यातला मार्ग असा काढला की आपण शांत राहू. मला जी स्पेस मिळाली त्या स्पेसमध्ये मी खूप काम करेन. अनेकांनी मला असं म्हटलं की तुम्हाला महसूल मंत्री PWD सहकार होतं आणि आता शिक्षण दिलं. मी म्हटलं ते विद्यार्थी परिषद काम केल्यामुळे माझ्याकडे अनुभव होता ना, म्हणून दिलं. आणि ते असं घेऊन ते मी इतकं जोरात केलं की देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आला. एका वर्षामध्ये आम्ही 1100 नॅक कॉलेजेस 2200 करून टाकले. 43 लाख स्टुडंट पॉप्युलेशन महाराष्ट्राचं 53 लाख करून टाकलं. पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्या 85,000हून 1,34,000 नेली. जे मिळेल ते चांगलंच आहे, त्याच्यात नीट करू. सकारात्मक विचार न करता जो रिॲक्शन देणारा असेल तो जाळ्यात फसेल. त्याने गप आपला त्याच्यातला चांगला मार्ग काढायचा आणि काम कसं. अंजली ताई, म्हणजे दादाने आता ज्या गोष्टी सांगितल्या आणि खास करून मधल्या काळामध्ये चंद्रकांत पाटलांचा शॉर्ट फॉर्म चंपा चंपा असं करून आणि बाकी ट्रोलिंग, तर तुम्ही ते कसं घेता? म्हणजे दादांचं जे ट्रोलिंग होतं म्हणजे तुमच्यापर्यंत ते येत तर असेलच. माझ्यापर्यंत येतं आणि सगळ्यांचंच होत असतं. त्यामुळे मी फक्त काही जण कानसेन असतात ना, तसं मी ऑब्झर्वर आहे. फक्त काय काय ट्रोल करतात, रिॲक्शन नाही द्यायच्या, कारण त्याला रिॲक्शन देऊन काही उपयोग नसतो ना. त्यामुळे ऑब्झर्व करत असते मी फक्त काय काय ट्रोल होऊ शकतात. म्हणजे मी असं म्हणते किती क्रिएटिव्हिटी आहे ट्रोलिंग मधली. ट्रोलिंग झाल्यावर प्रेशर येणं, वाईट वाटणं, या गोष्टी आहेतच. पण कधीतरी की अरे हे एन्जॉय करण्यासारखं आहे बुवा, असं कधी अंजली ताई तुम्हाला वाटलं का? किंवा असं कधी होतं का? इतकं पब्लिक लाईफ मध्ये असता तुम्ही लोक. मी सगळंच एन्जॉय करते, कारण मी असं म्हणते ही क्रिएटिव्हिटी दुसऱ्या काहीतरी चांगल्या कामासाठी वापरली तर ते किती चांगलं होईल. हे जे सगळं निगेटिव्ह ट्रोलिंग करतात त्याच्या जे पॉझिटिव्ह कुठल्या तरी गोष्टींसाठी क्रिएटिव्हिटी वापरली जावी असं मला नेहमी वाटतं.
पण हे इतक्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्यातल्या कधी तुम्ही रागवलात का चंद्रकांत दादा की काय तुम्ही नाही, मी मगाशी जसं म्हटलं ना की मला माहितीये की ते आधी काहीतरी म्हणलेत, नंतर काहीतरी म्हणायचंय, पण तो एकच शब्द घेऊन समजा त्याच्यावर ट्रोलिंग होणार असेल तर मग काय उपयोग आहे? म्हणजे मी विचारते किंवा मला माहिती असतं ते काय म्हणले, तसं कॉन्फिडन्स असतो. म्हणजे जुन्या कार्यकर्त्या असलेल्या मेधा कुलकर्णी नंतर त्यांचं भलं झालं, आता खासदारकी मिळाली, पण अशी भावना झाली की त्यांनी तिथं जम बसवलेला असतानाच एका टर्म नंतर त्यांची म्हणजे नक्की 100% जिंकणारी सीट तुम्ही काढून घेतली आणि त्यामुळे तुमच्याबद्दल खूप तिथं स्थानिक पातळीवर ही नाराजी आणि टीका त्यावेळेला तुम्हाला सहन करावी लागली. तुम्ही हा प्रश्न विचारला, बरं झालं. तुमच्याच प्रश्न विचारतानाच्या प्रत्येक अनेक क्रियापदं मला कलेक्ट करायला लागतील. कोथरूडमधल्या सर्वसामान्य माणसाला आवडलं नाही, ते सर्वसामान्य माणसाला आवडलं नाही नावाचं क्रियापद बदललं पाहिजे. काही लोकांना आवडलं नाही. दुसरं तुम्ही वाक्य असं म्हटलं की मला का लढावं असं वाटलं, मला लढावं असं वाटलं हे क्रियापद काढा. पक्षाला लढावं असं वाटलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 जागांवर मी निवडून येऊ शकतो असा सर्वे रिपोर्ट आला. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, चंदगड एका टोकाची, बेळगावच्या बॉर्डरची, सगळे राजकीय नेते आमचे एका रांगेने उभे राहिले. तुम्ही उभं राहणार असाल ना तर आमच्यातली भांडणं संपली. आणि मग माझी जी बुदरगड राधानगरी आहे की त्याच्यामध्ये 50-50 आलं होतं, जे माझं गाव आहे. पण हा पक्षाने मला आदेश दिला की तुला पुण्यामध्ये जायचं आहे. आता आज काळाच्या ओघात त्याचं लॉजिक सांगायला हरकत नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा ज्याला दक्षिण महाराष्ट्र म्हणतात, त्या ज्या प्रकाराने आम्ही सगळं चित्र, आणि मी नाही, आमची टीम आहे चांगली, खूप चांगली टीम आहे. मग समरजीदाजे घाडगे असतील, सुरेश वाळवंकर असतील, धनंजय महाडिक असतील, इकडे आलो की शेखर इनामदार असेल, आमचे सुधीरदादा घाडगे असतील, मग इकडे आलो तर आमचे शिवेंद्र राजे, विक्रम पावसकर, अतुल वावसले असतील. यातून आम्ही बदलून टाकलं चित्र. अमितभाईंनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने असा प्रस्ताव मांडला की आप पुणे में जाओ. और अभी पुणे ग्रामीण में ज्या सहकारी संस्था वेगळ्या प्रकारच्या गावच्या राजकारणामध्ये आपण नाही आहोत, याच्यामध्ये पुण्यामध्ये जाऊन तू हे चांगल्या पद्धतीने करू शकता. मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगितलं मी या बैठकर भी कर सकता हो, म्हणजे आप मत लेकर जाओ. आत्ता जे स्ट्रॉंग आहे ते आपण वीक करणार. माझी कणबरी इच्छा नव्हती, माझा रेझिस्टन्स होता. पण मी नेहमी संघटनेमध्ये हे शिकलो, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, त्याप्रमाणे मी आज्ञा म्हणले ना आलो. एक लोक राजकीय क्षेत्रामध्ये उच्च पातळीवर गेले की त्यामध्ये गुंतून जावं लागतं. मी अनेक वर्ष बघतोय की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था व्यक्तींना तुम्ही अत्यंत पाठीशी उभं राहून भरीव त्यांना सहकार्य केलेलं आहे, करवून दिलेलं आहे. आणि असे बोटावर मोजण्या इतकीच लोक मला तरी मागच्या 20 वर्षात दिसतात की त्यांनी ट्रस्टफुली स्वतःहून ठरवून असं पालक म्हणून उभे राहिलेले आहेत. तर हे कुठून आलंय तुमच्यामध्ये? तुम्हाला असं याची प्रेरणा काय आहे आणि त्याच्यात इतकं सातत्य तुम्ही टिकवून ठेवलंय त्याबद्दल थोडं सांगा. एक तर 4थ्या वर्षी कळत नसतानाही मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर एकूण आपण कोण आहोत याचा शोध घेण्याचा माझ्या परीने प्रयत्न वाढत चालला. आणि मग त्याच्यातून जी रिॲलिटी मला लक्षात आली ती व्यवहारामध्ये प्रकट व्हायला लागली की तुला तुझ्या मुलासाठी जे करावं असं वाटतं ते शेजारच्या मुलासाठी करता आलं पाहिजे. आता एक मानसी नावाचा प्रोजेक्ट आम्ही आता कोथरूडच्या केळेवाडी झोपडपट्टीत सुरू केला आहे. ज्या प्रोजेक्टचं मानसी नाव आहे, पण हेतू मांडताना मी कार्यकर्त्यांना असं म्हणतो की आई वडील आपल्या मुलांना जे जे देऊ शकतात ते ह्या मुलींना मिळालं नाही, त्यामुळे आई वडील आपल्या मुलांना जे जे देतील ते या मुलींना मिळालं पाहिजे. त्या भूमिकेतून मी हा विचार करत असतो की एक एक संस्था पायावर उभी राहिली पाहिजे. आणि सामाजिक संस्था उभ्या नाही राहिल्या तर समाज स्ट्रॉंगच होणार नाही. तर तुम्ही जे काम करताय प्रामुख्याने अपंगांना IAS IPS करण्याचा तुमचा प्रयत्न चालला आहे. परवाच आपण पुण्यामध्ये 25 यावर्षी IAS झाले अंध आणि अपंग, त्यांचा सत्कार केला. ते तुम्ही करणार नसलात, तुम्हाला ते करण्यामध्ये कोणते पाठबळ देणार नसेल तर ते काम डिफंग होईल. आणि मग ते जे तुम्ही विश्व उभं केलं आहे जळगावला, 300 मुलं तिथे राहतात, ती मुलं रस्त्यावर होतील. आता श्रीकांत भारती आहे आमचा,
श्रीकांत भारतीय 18 वर्षाच्या नंतर जी मुलं ही रिमांड होममधून बाहेर पडतात, ज्यांना आईवडील नाही, कोणी जन्माला घातलं माहिती नाही, अशांसाठी तो तर्पण नावाने काम करतो. ते काम इतकं वाढलं की आमचं सामाजिक न्याय डिपार्टमेंट 18 वर्षानंतरची काही मुलं त्यांना कनेक्ट करतात, तर यांचं जरा बघायला, त्यांचं कॉलेजचं बघायला लागेल. मग ते तर्पण त्याने वाढवायला कोणीतरी सपोर्ट करावा लागतो, नाही तो देईल एक दिवशी सोडून, तुम्ही एक दिवशी द्याल सोडून, कारण तुम्हाला तर आर्थिक, तुमचं वर्षाचं बजेट किती आहे मला माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत मग काही प्रमाणामध्ये मोदीजींचं एक वाक्य मला खूप आतपर्यंत पोचलं. मोदीजीने मला एकदा असा प्रश्न विचारला की दादा, आप जिस गांव में रहते हो वहाँ दुख ही नहीं बचा, वहाँ दुख ही नहीं बचा, ये कितने साल में कर पाओगे? तो मी त्यांना असं म्हटलं की मैं इसका उत्तर देने के बजाय इस प्रश्न पर काम करना शुरू करता हूँ. उत्तर मी काय देणार की मी 2 वर्षात माझ्या शहराची स्थिती आहे नाही, 4 वर्षात आणेन, बेटर मी काम करायला सुरुवात करतो. आणि मग मी पहिलं माझं कॉन्सन्ट्रेट केलं गारगोटी तालुक्यातलं खानापूर गाव, की या गावात दुःख नाही राहिलं, अशी स्थिती कधीपर्यंत आणता येईल. आता यादी सांगत नाही, वेळी नाही, पण खूप गोष्टी आम्ही त्याकडे केल्या. मग माझं एक 3 डोंगरामध्ये पलीकडे मंदिर आहे, सगळ्या महिलांचं श्रद्धास्थान आहे, 4.5 किलोमीटर डोंगरात रस्ता तयार केला वगैरे वगैरे वगैरे. मग मी आलो कोल्हापुरामध्ये, इथे बसलाय तुझ्या मागे माझा अभय म्हणते, तो तुला सांगेल की आज कोल्हापूरच्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये एक तरी केंद्र आमचं चालूच आहे, मुलांचं तरी चालू आहे, महिलांचं तरी चालू आहे. तर त्या मोदीजींच्या प्रश्नावर मी काम करते की आप जहाँ रहते हो वहाँ दुख ही नहीं बचा, या आप कितने सालों में कर पाओगे? माझा प्रश्न आपल्याला आहे अंजलीताई, आणि 2019 पासून राज्याचं राजकारण खूप बदललंय. आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं, त्यामुळे स्वाभाविकरित्या मी असं अज्युम करते की दादांशी आपलं लग्न झालं नसतं तरी आपण संघ परिवारातील एक सदस्य म्हणून भाजपालाच मतदान केलं असतं. तर हा प्रश्न आपल्याला मतदाता म्हणून आहे की 2019 नंतर आता ज्या पद्धतीनं हे राजकारण बदललेलं आहे, त्याला भाजपाचं मतदाता म्हणून, मग अजित पवारांचं येणं असो किंवा ज्या पद्धतीची समीकरणं झाली, त्याला मतदाता म्हणून आपण कसं पाहता? भाजप आणि भाजपचे सहकारी सत्तेवर येणार असतील तर त्याच्यासाठी जे मतदान करायला लागेल ते करीन मी, आणि तेच सगळ्यांनी करावं असं आवाहन करीन. खरं तर गप्पांमधून कळणारा माणूस आणि बातम्यांमधून कळणारा माणूस त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो, हे आज या कट्ट्याच्या निमित्तानं कळलं. दादा, आम्ही तुमच्याबद्दलच्या बातम्या देतो, तुमच्या वक्तव्यांबद्दलच्या बातम्या देतो, त्याचा विपर्यास झाल्याच्या बातम्या देतो, पण या सगळ्या ट्रोलिंगला सामोरं जात असताना, या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना तुम्ही खंबीर का आहात याचं उत्तर आज कळलं, कारण का अंजलीताई तेवढ्याच खंबीरपणे तुमच्यासोबत उभ्या आहेत. तुमच्या दोघांचेही आभार, तुम्ही या कट्ट्यामध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल.